निकृष्ट कामगिरीचा पर्दाफाश, ड्रेनेज झाकण पुन्हा तुटले, अपघात टळला तो पत्रकाराच्या सतर्कतेमुळे। न्यूज इंडियाने धाडसाने उचललेल्या जनहिताच्या बातमीनंतर सोलापूर महानगरपालिका हादरली आणि अक्कलकोट रोड हैदराबाद रोड दरम्यान मुस्लिम जुना जडेसाब कब्रिस्तान समोर असलेल्या धोकादायक ड्रेनेज चेंबरवर तात्काळ झाकण बसवण्यात आले। मात्र ही कारवाई केवळ दिखाऊ ठरली असल्याचे आता उघड झाले आहे। काही दिवसांतच ते झाकण पुन्हा तुटले असून महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या ठिकाणी आधीच मोठा खड्डा निर्माण होऊन अवजड वाहने, दुचाकी, चारचाकी व पादचायांसाठी जीवघेणा धोका निर्माण झाला होता। जमजम न्यूज इंडियाच्या बातमीमुळे महापालिकेला जाग येऊन झाकण बसवण्यात आले, मात्र दर्जाहीन साहित्य वापरल्यामुळे ते झाकण पुन्हा फुटले आणि अपघाताचा धोका पुन्हा निर्माण झाला। दरम्यान पत्रकार जाकीर हुसेन हुंडेकरी मार्केट यार्डकडे जात असताना तुटलेले झाकण त्यांच्या नजरेस पडले। कोणताही अपघात होऊ नये म्हणून त्यांनी तात्काळ स्वतः पुढाकार घेत झाडांच्या फांद्यांनी खड्डा चिन्हांकित केला। त्यांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून बातमी लागली म्हणून काम, आणि तेही निकृष्ट दर्जाचे, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। एकीकडे माध्यमांच्या दबावामुळे प्रशासन हालते, तर दुसरीकडे पुन्हा तीच उदासीनता आणि बेपर्वाई दिसून येत आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की माध्यमांचा आवाज म्हणजे जनतेचा आवाज। मात्र आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की एखादा जीव गेल्याशिवाय प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। जमजम न्यूज इंडिया बोलेल तर प्रशासन हलणारच, पण यापुढे फक्त तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी व दर्जेदार कामे झाली पाहिजे, अन्यथा जनआंदोलन अटळ आहे, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया।